छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय। आता आपल्याला 9 सबस्क्राइब बाकी आहेत 1000 साठी मस्त असा जल्लोष करू। जर आत्ताच्या आत्ता झाले ना सबस्क्राइबर पालखी मिरून हे येतं आपल्या वडाच्या झाडापर्यंत तर आपण केक आणू आणि सेलिब्रेशन करू। तुम्हाला दाखवू 1000चा सेलिब्रेशन कसं होतो। आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे तुमच्या एकजुटीमुळे आज आपला 1000चा टप्पा पार झालाय। 1000 सबस्क्राइब कंप्लीट झाले त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद। युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे। तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आता निघालो बघू डीजे वाजतात आले काय नाही रॅली तुम्हाला दाखवतो चला। काहीच बघू शकता ट्रॅफिक किती लागली वन साईड पूर्ण आणि वाटतं पाल रॅली वाटतं आली नाही आपल्याच पोरांनी डीजे लावल्यात दाखवतो तुम्हाला पुढे। काहीच बघू शकता ओमकार मस्त झेंडा फडकत आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि इकडं पोरा बसले आणि गाणी लावले तर आपण पाय पडून घेऊ पहिला। तर काही सक्षमचा वाढदिवस आहे आज चांगल्या दिवशी वाढदिवसाच्या तुला खूप साऱ्या शुभेच्छा। आणि इथं सर्व मित्र परिवार आहे त्याचा मोदक म्हणून त्याला चिडवतात मी सुद्धा चिडवला पण काय ना आपल्यात नानाचा मुलगा आहे समजून घ्या तुम्ही सगळेही। पाय वगैरे पडून निघालो घरी। एक रॅली होती ती म्हणजे आमच्या गावातून म्हणजे कल्याणपाट्या दत्त मंदिरातून पूर्ण अशी दहीसर वगैरे सर्व एरियावर फिरून आली आणि काही पब्लिक नव्हते ऊन पण एवढं आहे ना त्याच्यामुळे काही पब्लिक नव्हती होती म्हणजे पण मला काही बघायला नाही भेटली। पोराही बघितली तीच मी डीजे वाजत बोललो ना तुम्हाला तीच गेले आता सर्वजण आणि पालखी म्हणजे आपली मिरवणूक आता समाप्त पण झाली असेल। आता संध्याकाळी आपली 4 वाजता पालखी निघणार आहे गावामध्ये पूर्ण ती तुम्हाला दाखवायचा नक्की प्रयत्न करेन। आता फक्त जेवण करून घेतो चला तर काही मस्त मस्त जेवायला घेतलं डाळ भात आणि शिंगा आणि मस्त सोयाबीनची भाजी केली चला जेवून घेतो आणि पुन्हा तुम्हाला थोड्या वेळाने काहीच निघालो मस्तपैकी। आता पालखी निघेल थोड्याच वेळाने दरवर्षीप्रमाणे आणि 4 वाजता निघणार होती तिथे आता वाजले 5 1 तास लेट झालाय। बघू बँडवाले आलेत की नाही कारण की ब्रास बँड आहेत यावर्षी गेल्या वर्षी डीजे होतं काही कारणास्तव चेंजेस केलाय बघूया जसं होतं। आता जाऊ आपण वडाच्या झाडाच्या इथे मग डायरेक्ट तिथं जाऊनच तुम्हाला भेटतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। गाईज आमचा फोटोशूट चालू होता सगळ्यांदा माझे मोबाईलचं उद्घाटन केले प्रत्येकाने डायरेक्ट खाली नशीब फुटला ना डेंट पडले पण जाऊन दे आपलेच पोरं आहेत समजून जावं सगळे। फोटो काढला आणि मोबाईल घ्यायला गेलो ना डायरेक्ट डेंट पडला त्याला। अजून काही आपले बँडवाले वाटतं आले नाही त्यांचीच वाट बघतात अजून सगळी जण आणि सगळी जण जमले ना आता। गाईज बँडवाले आले फायनली जाम प्रतीक्षा बघितली आणि MD मया हे वाट लावले असं बँडवाले हे बघा हे असं बँडवालं लेट करतात 4चा टाईम दिले 5 वाजलं आता 5:30 होतील आणि बँडवालं पण आपलंच आहेत काय करणार ऑर्डर वाजून आल्या जरा थकलेली आहेत समजून जावा।
शकता आपल्या गावातील युवा नेतृत्व नवनाथ पाटील नवीन ब्लॉगर आमच्या गावातला समोर बघू शकता व्हाईट शर्ट घालून आलेला आहे. आणि इकडे भावेश, बिट्टू, नीरज सोबत आहेत आमच्या. चला आज बघू आता पालखी किती वाजेपर्यंत मिरवणूक चालू असणार आहे दाखवायचं तर नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही.
आता आम्ही चाललो गावातील आमचे शाखा प्रमुख सुंदर अलिमकर यांच्या घरात पालखी नेले. मस्त असा लाल किल्ला बांधले त्यांनी, दाखवतो तुम्हाला. लाल किल्ला म्हणजे कोकणातल्या ज्या काही विटा आहेत ना त्या इथं आणल्यात. मस्त असं वाटतं, प्रत्येकाने इथं आणाव्या आणि बांधावं. म्हणजे गेटच एवढा सुंदर केलं ना एंट्रन्सचा. आतमध्ये बंगलो तर मी बघितला नाही, पण बंगलो एकदम खूपच सुंदर आहे. बघू शकता शिवतीर्थ बंगलोला नाव सुद्धा ठेवलंय शिवतीर्थ. हा थँक्यू थँक्यू. बघू शकताय बघा समोरचा गेट आणि आतमध्ये बंगलो आहे. आणि कुणाल भाई आपला पाणी वाटतोय इकडं जेरी. जय श्रीराम. जय श्रीराम. जय शिवराय. जय शिवराय. समोसा ठेवले बघू शकता. समोसा समोसा खा रे काका. नको नको खा रे काका. अरे खा रे खा रे खा रे खा रे. कृष्णा इस्टेट यांच्याकडून आज समोसेचा मान भेटलाय प्रत्येकाला. खा 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 सगळे खाऊन घ्या. काय मालिक काय बोलता, खाऊन घ्या मस्त पैकी. काय वाटतं मोठ्या उत्साह तुमच्या गावामध्ये शिवजयंती साजरी होत आहे? दरवर्षीप्रमाणे यावर्षी तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी होत आहे गावामध्ये मोठ्या उत्साहात. आणि दरवर्षी करत राहू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गाईज बघू शकता आमच्या गावातील वजीर बैलाचे मालक तुषार भोईर. आजच्या पालखीबद्दल काय बोलणार तुम्ही? पालखीबद्दल काय बोलणार? मस्त पालखी झाले. आणि नियोजन कसं आहे आपल्या पोरांचा? आणि आपल्या आता शर्ती कुठे आहेत? 28 तारीख देसाई सावले अड्ड्यामध्ये या नक्की सर्वांनी. आता आपल्याला 9 सबस्क्राईब बाकी आहेत 1000 साठी. मस्त असा जल्लोष करू. जर आत्ताच्या आत्ता झाले ना सबस्क्राईबर, पालखी मिरून हे येतं आपल्या वडाच्या झाडापर्यंत, तर आपण केक आणू आणि सेलिब्रेशन करू. तुम्हाला दाखवू 1000चा सेलिब्रेशन कसं होतो. आणि जास्त करून मला सपोर्ट ऋतिकने केलेला आहे. अजून आमच्या गावातील सर्व मुलांनीच केले, पण जास्त बोलला तर ऋतिकने केलेलं आहे. तर बघू आपण आपलं कसं सेलिब्रेशन होतं. तोपर्यंत आपण पालखी मिरवणूक काढले ना ती आपण आपल्या गावातील गणेश मंदिरपर्यंत नेणार आहोत. ती मिरवणूक जोपर्यंत येईल ना तोपर्यंत आपले 1000 सबस्क्राईब होतील अशी मला अपेक्षा आहे. चला तर आपण जाऊ.
आली आपल्या मधल्या रोडपर्यंत आहे. तर वडाजवळ पालखी आहे. इथं जल्लोषसुद्धा करू आम्ही आणि मग आरती करून मग त्या ठिकाणी सर्वांच्या घरी जा. बाहेरवाल्यांच्या घरा जाऊ नका. आम्हाला पार्टी देशील ना? पार्टी 100 केची पार्टी पाहिजे. 100 के आपल्याला टाइम आहेत काही. आम्हाला एकची पण चालत पार्टी दे. एक सबस्क्रायबर सबस्क्राईब करील आणि मला माझीच पार्टी मागेल असं जमणार नाही आपल्याला. 100 केची पार्टी नक्की भेटेल तुम्हाला. सबस्क्राईब करा. तुम्हाला बकरा कापीन मस्तपैकी पार्टी द्या. बकरा का कोंबडी का ना? काही या गोष्टीवर इग्नोर करा. हे आम्ही फक्त मजा मस्ती करतो. आजची पालखी काहीच माझे सबस्क्रायबर मेंबर भेटलेले आहेत. गावातलेच आहेत पण खूप सारा सपोर्ट करतात मला. बघू शकता तुम्ही. आणि सबस्क्राईब नाही केलं स्वतःहून सांगता. मी त्याला सांगतो सबस्क्राईब कर. यांनी केले सबस्क्राईब. तर काय बोलशील? आपले ब्लॉग कसे वाटतात? बघू शकता तुम्ही किती भरले आणि चेपून नेतात म्हणून यांच्या बस बंद भरतात. आणि अक्षय बोलता बस बोलतो बस. अरे बस दाखवतो किती भरतात. म्हणजे आपला नुकसान होतं. आपल्याला जायला भेटत. सरकारचं नुकसान करता नाही. हा का करू दे. बघा उतरवली सगळे पब्लिकला खाली उतरवली. आणि बस बघा कॅपॅसिटी किती आहे बसची. आणि बस मध्ये बसवल्यात बघा किती माणसं. बसवाला घाबरला ना पळाला. अक्षयला घाबरून पळाला बसवाला. अक्षय बोलता जा जा म्हणून पळाला तो. मला ना तुला घाबरून पळाला. काहीच पालखी मिरवणूक संपलेली आहे. आता मस्त थोड्या वेळात आरती चालू करणार आहात. आरती झाली तर मग सर्वांनी आपापल्या घरी जाऊ शकता तुम्ही. म्हणजे मग काय बोलशील आजच्या पालखीबद्दल काय बोलशील? आजची जी पालखी झाली खूप अतिशय चांगल्या प्रकारे पोरांनी साथ दिली. आणि पहिल्यांदा आम्ही बँड ठेवले. नेहमी आम्ही दिल्ली घ्यायचो. या वर्षी आम्ही बँड ठेवले आणि पोराही कुठलाही प्रकारचा त्रास कोणाला दिला नाही एवढं सांगतो. आणि परफेक्ट वेळेवर पोरं 5 ते 8चा जो टायमिंग होता आमचा. तर आमचा जो कार्यक्रम आहे वेळेवर झालेला आहे. त्याबद्दल सर्व छत्रपती ग्रुपच्या मुलांचं हार्दिक आभार. जय श्री. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. भूपती गणपती गजपती राजनीती धुरंधर श्रीमंत योगी प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर श्री राजाधिराज श्रीमंत श्री श्री श्री
छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के जय भवानी जय भवानी हर 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 हर. चला तर काही पोचलोय घराची इथं. पण आता हा माझा मोबाईल नाही आहे, माझा मोबाईल खिशामध्ये. ऋतिकचा मोबाईल घेतलाय. मस्त असं पालखी मिरवणूक झाली, सर्व काही व्यवस्थित झालं. आरतीसुद्धा झाली, पण आरती काय मला घ्यायला भेटली नाही कारण की माझ्या मोबाईलची चार्जिंग संपलेली. तर घरी येईपर्यंत बरं ऋतिकला मोबाईल दे, ते तुझ्यामध्ये शूट करतो. आता घरी पोचलोय. आता मग माझा मोबाईल चार्जिंगला होतो पहिला जाऊन, मग डाटा जो काही घेतला ना ऋतिकच्यामध्ये तो ट्रान्सफर करतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा भेटतो. तर काहीच मस्त जेवण करून झाले, आता निघालोय आणि चार्जिंगसुद्धा केलेली आहे. तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे, तुमच्या एकजुटीमुळे आज आपला 1000चा टप्पा पार झाला आहे. 1000 सबस्क्राईब कंप्लीट झाले, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. आता निघालोय चालायला. आपण सेलिब्रेशन वगैरे काही केलं नाही. मी मग तुम्हाला बोललो मगाशी आपण करू सेलिब्रेशन, पण एक इमर्जन्सी आली त्याच्यामुळे आम्ही सेलिब्रेशन केलं नाही. बघू उद्या जर जमलं तर नक्की करू आपण सेलिब्रेशन. तुम्हाला दाखवेलच 1000चा आपला सेलिब्रेशन कसं असेल. आता निघालोय चालायला. बघू जाऊ पप्पूनानांच्या घरी, तिथं नाणी वगैरे येते की नाही मला पण नाही माहीत, कारण की आज आम्ही थकल्यावर ती नाही थकली. आणि सुहानी बघा सायकलवर बसले बघा, आणि तिथंच स्पायडर मारते. काहीच बघू नानीचं जेवल्यात की नाही, मग आपण चालायला जाऊ. मग अशी ते काहीतरी बोलत होतो, मला एमर्जन्सी काम आठवलं म्हणून मी गेलो. आणि बघ इकडं सुहानी इकडं झाले 1K चालू आहे मगासपासून. बघू आपण जाऊ. बघ पण जेवले वाटतं, फक्त नाणी जेवायची बाकी राहिले. थँक्यू थँक्यू. भांडी दिसतात आमची अभिनंदनची, आमची भांडी दिसतात. थँक्यू हा का झाला. थँक्यू सगळे मला आज शुभेच्छा दिल्याने 1000 सबस्क्राईब कंप्लीट झालं. त्या परत एकदा तुमचे मनापासून सर्वांचे आभार. असाच सपोर्ट ठेवा शेवटपर्यंत. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब सुद्धा करा आणि लोकांना शेअर पण करा. चला गाईज आता आम्ही निघालो चालायला. आमचा पेट्रोल पंप एक राऊंड. आणि त्यांचे नागावची गोष्ट सांगतो. त्यांच्या ओलेनकोटला शंकराचं म्हणजे प्रगट झालं होतं. म्हणजे तर महाशिवरात्रीला तिकडे पण बोलतो उत्सव जोरात असतो. तर तीच सांगते कथा, म्हणजे कसं काय होतं. आणि आपला पण महाशिवरात्रीला उत्सव आहे जोरात. आता आपण शंकर मंदिराच्या समोर जाऊ. बघा समोरच मंदिर आहे, श्री महाकालेश्वर मंदिर शिलगाव समोर होतं. कारण की विषय सहज निघाला, कारण मंदिराजवळ आलो ना म्हणून विषय निघाला. नाणी आणि तिकडे करते त्यांची चर्चा, आपण चालून घेऊ आणि मी येताना पुन्हा भेटतो तुम्हाला. चला तर काही मस्त चालून आलो. मागून बघा काय बोल समजून आलो. आजचा ब्लॉग पण खूप मोठा झालाय. आजचा ब्लॉग आपण येथेच एंड करतो. चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.